टीव्ही सत्यमेव व्रतम। भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली संत नामदेव सेवाभावी संस्था हिंगोली संचलित कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता वितरण कार्यक्रम ऑनलाईन प्रणालीद्वारे संपन्न झाला। या कार्यक्रमास नरहरी झिरवळ पालकमंत्री हिंगोली व अभिनव गोयल जिल्हाधिकारी हिंगोली दूरदृश्य प्रणालीद्वारे कार्यक्रमास उपस्थित होते। या कार्यक्रमाचा आयोजक कृषी विज्ञान केंद्र तोंडापूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉक्टर पी शेळके यांनी स्वागतपर भाषणामध्ये पीएम किसान योजनेचा कार्यक्रम विविध भाषांमध्ये प्रसारित होत असून सर्व शेतकरी बंधूंनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा व कृषी विज्ञान केंद्राच्या प्रदर्शनामधील सर्व स्टॉलला भेट द्यावी असं आवाहन केले। या कार्यक्रमाचा आयोजक माजी खासदार शिवाजीराव माने, अध्यक्ष संत नामदेव सेवाभावी संस्था हिंगोली यांनी मार्गदर्शन करताना पीएम किसान सन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांनी आर्थिक मदत घेऊन हा निधी शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी उपयुक्त होत आहे। सध्या स्थिती भारत देश हा डिजिटल युगाकडे वळत आहे। आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा अवलंब शेतकऱ्यांनी करावा असं आवाहन केले। श्री राजेंद्र कदम जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंगोली यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले। या कार्यक्रमामध्ये प्रगतशील शेतकऱ्यांचं स्वागत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। या कार्यक्रमामध्ये कृषी विज्ञान केंद्राची उद्दिष्ट आणि कार्यपद्धतीच्या घडीपत्रिकेचं विमोचन सुद्धा करण्यात आलं। या कार्यक्रमास डॉक्टर माधुरी काटकर, प्राचार्य कृषी तंत्र विद्यालय तोंडापूर, कदम मुख्याध्यापिका शिवाजी विद्यालय तोंडापूर, MV कुंभार तालुका कृषी अधिकारी कळमनुरी, नितीन घुगे मंडळ कृषी अधिकारी कळमनुरी, SS निंबाळकर मंडळ कृषी अधिकारी आखाडा बाळापूर उपस्थित होते। या कार्यक्रमाअंतर्गत कृषी विज्ञान केंद्राचे विविध विभाग कृषी विद्या, उद्यान विद्या, पीक संरक्षण, गृह विज्ञान, कृषी विस्तार, मृदा विज्ञान, पशु विज्ञान विभागाचे स्टॉल लावण्यात आले होते। तसेच विविध बचत गट, गांडूळ खत निर्मिती व कृषी महाविद्यालय तोंडापूरचे स्टॉल सुद्धा लावण्यात आले होते। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेश भालेराव विषय विशेषज्ञ कृषी विद्या, अनिल ओळंबे विषय विशेषज्ञ उद्यान विद्या, अजय कुमार सुगावे विषय विशेषज्ञ पीक संरक्षण, रोहिणी शिंदे विषय विशेष तज्ञ गृह विज्ञान, डॉक्टर अतुल मुराई विषय विशेष तज्ञ कृषी विस्तार, साईनाथ खरात विशेष तज्ञ मृदा विज्ञान, विजय ठाकरे कार्यालयीन अधीक्षक, डॉक्टर कैलास गीते कार्यक्रम सहाय्यक पशु विज्ञान, शिवलिंग लिंगे, मनीषा मुंगल, ओम प्रकाश गुडेवार, गुलाबराव सूर्यवंशी, मारुती कदम, संतोष हणवते, प्रेमदास जाधव, राघोजी नरवाडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले। या कार्यक्रमास हिंगोली जिल्ह्यातील सरपंच, अनेक गावातील शेतकरी, महिला शेतकरी, बचत गट प्रतिनिधी, कृषी सखी, ग्रामीण युवक व पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विजय ठाकरे कार्यालयीन अधीक्षक व आभार प्रदर्शन अनिल ओळंबे विशेषज्ञ उद्यान विद्या यांनी केले। नमस्कार। कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर जिल्हा हिंगोली येथे आज पीएम किसान सन्मान निधी वितरणाच्या कार्यक्रमाचं वेबकास्टिंग आयोजित करण्यात आलेलं होतं। या कार्यक्रमाला हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नरहरी झिरवळ, त्याचप्रमाणे हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय श्री अभिनव गोयल साहेब यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले। इतर सर्व लोकप्रतिनिधींना आपण या कार्यक्रमामध्ये निमंत्रित केलं होतं। त्यांच्यापैकी माननीय श्री शिवाजीराव माने साहेब माजी खासदार हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते। जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री राजेंद्र कदम साहेब हे सुद्धा या कार्यक्रमाला आयोजक म्हणून सुरुवातीपासून उपस्थित होते। कृषी विभागाचे तसेच महसूल विभागाचे अनेक कर्मचारी, त्याचप्रमाणे परिसरातील अनेक गावचे शेतकरी या कार्यक्रमाला उपस्थित होते। शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून पीएम किसानचा हा 19वा हप्ता मिळत असल्यामुळे अतिशय आनंद सर्व शेतकऱ्यांमध्ये आम्हाला दिसून आलेला आहे आणि शेतकऱ्यांची अपेक्षा आहे की कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत नियमितपणे पोहोचतात, त्या सतत अशाच पोहोचत राहाव्यात अशा अपेक्षा अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केलेल्या आहेत। या कार्यक्रमाच्या दरम्यान हिंगोली जिल्ह्यातल्या 10 शेतकऱ्यांचा आम्ही सन्मानसुद्धा केलेला आहे, जे शेतकरी नियमितपणे कृषी विज्ञान केंद्राला मदत करतात आणि तंत्रज्ञान प्रसारासाठी आपली मोलाची भूमिका वठवतात। अशा 10 शेतकऱ्यांचा आपण सन्मानसुद्धा या कार्यक्रमाच्या दरम्यान आयोजित केलेला होता। त्या सर्वांनासुद्धा अतिशय आनंद झालेला आहे आणि मोदीजींच्या माध्यमातून हा कार्यक्रम नियमितपणे कृषी विज्ञान केंद्रात आयोजित करण्याचं आम्हाला सांगण्यात येत असतं। त्याचा एक परिणाम असा दिसतो आहे की कृषी विज्ञान केंद्राचं महत्त्व जिल्हा स्तरावर त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्तरावर सुद्धा वाढत चाललेलं आहे। अनेक शेतकरी जे नवीन आहेत, जे कृषी विज्ञान केंद्रापर्यंत पोचले नव्हते, ते या कार्यक्रमाच्या माध्यमातून नियमितपणे पोचत आहेत आणि मला अपेक्षा आहे की हिंगोली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी
हे जे कृषी विज्ञान केंद्र आहे हे मोलाची भूमिका बजावेल आणि मोदीजींचं ज्याप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याचं उत्पन्न दर 5 वर्षात दुप्पट व्हावं ही अपेक्षा आहे, तसा प्रयत्न आम्ही सुद्धा करत आहोत. आणि मागच्या काही वर्षामध्ये 110 शेतकऱ्यांचा आमचा जो अनुभव आहे, त्यांचं उत्पन्न दुप्पट, तिप्पट आणि काही शेतकऱ्यांचं 8पटपर्यंत वाढवण्यात आम्हाला यश मिळालेलं आहे. त्याच्यामध्ये नक्कीच शेतकऱ्यांचा मोलाचा वाटा आहे, परंतु हे सूत्र अनेक शेतकऱ्यांना लागू पडू शकेल त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत. शेतकरी बांधवांनो, आज माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी 19वा माननीय प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो आपल्याला टाकणार आहेत लवकरच. आणि मला याचा सार्थ अभिमान आहे. खरं म्हणजे अशा प्रकारची ही जगभरातली एक अभिनव अशा प्रकारची ही योजना आहे आणि एवढा मान सन्मान हा शेतकऱ्यांचा जगाच्या पाठीवर कुणीच केला नसेल. एवढं चांगलं काम हे मोदीजींनी या ठिकाणी केलं आहे. त्यांचं सरकार आल्यापासनं त्यांनी जवळपास 10 कोटीच्या आसपास शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज हा पैसा त्या ठिकाणी जाणार आहे. जवळपास 9,88,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आणि ही 22,000 कोटीच्या वरची रक्कम ही शेतकऱ्यांचा सन्मान म्हणून त्यांच्या खात्यामध्ये जाणार आहे. आणि दुसरी महत्त्वाची जी बाब आहे ती म्हणजे महाराष्ट्र शासनानं सुद्धा मोदीजींच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांनीसुद्धा शेतकऱ्यांचा मान सन्मान ठेवून जवळपास एका शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वर्षाला 12,000 रुपये किमान कसे जातील हा आणि त्याला खरं म्हणजे ह्या सूचना ह्या मागच्या स्वामीनाथन आयोगानं ह्या केल्या होत्या. ठीक आहे, त्यांनी ज्या प्रमाणामध्ये सूचना केली होती की पेन्शन ही शेतकऱ्यांना मिळाली पाहिजेत, त्याचा तो हकदार आहे. परंतु काही ना काही प्रमाणामध्ये मला वाटतं त्याच्या आयोगाच्या ज्या शिफारशी आहेत ह्या शिफारशी माननीय मोदीजींच्या सरकारनं स्वीकारल्या आणि एक चांगलं त्यांचा मान बहुमान करण्याचं काम हे या ठिकाणी केलेलं आहे. आणि खरोखर मला सांगा, जगाच्या पाठीवर मोठ्या प्रमाणात एकाच वेळी एकाच क्षणी एवढ्या मोठ्या प्रमाणात ही रक्कम DBTच्या मार्फत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आपण ज्याला म्हणतो हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता होणार आहे. यापूर्वी आपण पाहिलं असेल की मागच्या सरकारांच्या काळामध्ये 1 रुपया जर त्यांच्या खात्यामध्ये जर टाकला केंद्र शासनाने तर तो घासत येऊन 15 पैसे व्हायचा. पण आता ती गोष्ट राहिलेली नाही. एवढं मोठं काम हे डिजिटलायझेशनच्या माध्यमातून या सरकारने या ठिकाणी केलं आहे. आणि मी शेतकऱ्यांना सगळ्यांना विनंती करतो की आपण आपले अकाउंट्स हे त्या ठिकाणी प्रत्येक बँकेमध्ये आपण उघडून जो शेतकरी याचा लाभार्थी आहे, ज्या शेतकऱ्याला 5 एकरच्या आत जमीन आहे, 1 एकरच्या वर आणि 5 एकरच्या आणि जो कुटुंबाच्या व्याख्येमध्ये बसतो त्यांनी आपले अकाउंट डिटेल हे सगळीकडे द्यावेत आणि ह्या योजनेचा आपण लाभ घ्यावा अशा प्रकारची विनंती करतो. आणि परत एकदा मोदीजींना धन्यवाद देतो. धन्यवाद.